आता मी आदरणीय नितीन गडकरी सरांना आमंत्रित करतो, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष माननीय ललित गांधी, विधानमंडळातील माझे जुने सहकारी आदरणीय प्रकाश आवाडे, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, श्री आशिष पांडणेकर, श्री रवींद्र मानगवे, इतर सर्व सन्मान्य अतिथीगण, मिनलताई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले चेंबरचे पदाधिकारीगण, उपस्थित सर्व सन्मान्य बांधवांना आणि बहिणींनो, महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्री, कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर तिन्ही गोष्टी एकत्रित असल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दिशा देण्यामध्ये आपल्या सगळ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आणि गेल्या अनेक काळामध्ये जुना इतिहास असा आहे की महाराष्ट्राचा विकास देण्याच्या कामामध्ये त्या काळामध्ये चेंबरच्या अनेक प्रमुख लोकांनी महत्त्वाची भूमिकाही घेतलेली आहे आणि ही दिशा मिळावी म्हणून त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना यश पण मिळालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हीच आपल्या सगळ्यांची इच्छाही आहे, अपेक्षाही आहे आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे. जसं जगामध्ये भारत ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे, तसं देशात महाराष्ट्र ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. आणि महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे याची अभ्यासपूर्ण ब्ल्यूप्रिंट डिस्ट्रिक्ट वाईज आणि रिजन वाईज, उद्योग वाईज चेंबरने गंभीरतेने करण्याची आवश्यकता आहे. मी नेहमी म्हणतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट व्हिजन. डोळे दान करणं सहज शक्य आहे, पण विकासाची ॲप्रोप्रिएट व्हिजन मिळणं हे खूप कठीण आहे आणि त्याकरता प्रश्न शोधावे लागतील आणि काही कार्यक्रम ठरवावे लागतील आणि ते वेळेत होतील याकरता ओनरशिपनी त्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, कोकण आहे, उत्तर महाराष्ट्र आहे. शेवटी सगळ्या महाराष्ट्राचा एकत्रित विचार आपण केला पाहिजे आणि त्यामध्ये कोणीच मागे राहणार नाही आणि कोणीच असा कुठल्याही प्रकारची विषमता आपल्यामध्ये राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हाच आपल्या सगळ्यांच्या समोर असणारं उद्दिष्ट आहे. मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी साहित्य, मराठी चित्रपट, मराठी माणूस, सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी एक होऊन ही दिशा ठरवली पाहिजे. आम्ही कुठेच अन्याय करणार नाही. मी महाराष्ट्रात 5 लाख कोटी रुपयाचे रस्ते बांधतो, त्याच्यामध्ये केवळ पश्चिम महाराष्ट्रात 2 लाख कोटीचे बांधतो, मराठवाड्यात 1.5 लाख कोटीचे बांधतोय, कोकणातही बांधतोय, विदर्भातही बांधतोय. आणि कधीच आता आवाडे साहेबांना सांगायचं म्हणजे मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा म्हैसाळ, टेंबू ह्या ज्या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये पाणी पोहोचवण्याचे सगळे प्रकल्पाला मी पैसा दिला आणि ते प्रकल्प आज पूर्ण झाले आणि त्या भागात पाणी पोहोचलं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, पण त्याकरता माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की थोडं गंभीरतेने आणि ओनरशिप घेऊन आपल्याला दिशादर्शन ठरवलं पाहिजे. वरवरतून काम करून आमच्या राजकारणातल्या भाषेत मी अनेक लोकांना म्हणतो की बोटाने मलम लावण्याचं काम नका करू. जर तुम्हाला करायचं असेल तर ते सिरियसली प्लॅनिंग इन ॲडव्हान्स, प्लॅनिंग इन डिटेल आणि ओनरशिप घेऊन जर आपण सगळ्यांनी केलं आणि ते कार्यक्रम जर ठरवला, मुंबईचा हा कार्यक्रम, मराठवाड्याचा हा कार्यक्रम, तर मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच महाराष्ट्राचं चित्र बदललेलं दिसेल. आपल्या देशाच्या GDP ग्रोथमध्ये 3 क्षेत्र महत्त्वाची आहेत.
आपल्या देशामध्ये जो GDP ग्रोथ रेट आपला आहे त्याच्यामध्ये 52 ते 54% हे सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि 22 ते 24% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे आणि 8 ते 11% जे आहे ते ॲग्रिकल्चर सेक्टरचं आहे. आणि आज खरं आपल्या देशाचं हे दुर्भाग्य आहे की 47 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 85% लोक गावात राहत होती आणि आता हळूहळू ही संख्या 25 ते 30% मायग्रेट झालेली आहे शहरामध्ये. आणि ही खुशीने नाही मायग्रेट झालेली आहे. गावात रोजगार बरोबर मिळाला नाही, शिक्षणाच्या सुविधा नाही, हेल्थ सर्व्हिसेसच्या सुविधा नाही, मनोरंजनाची साधनं नाही, गावात वीज आणि रस्ते बरोबर नाही आणि म्हणून नाईलाजाने लोक गावं सोडून शहराकडे आली. आणि आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राचा समतोल विकास करायचा असेल तर सगळ्या क्षेत्राचाच एकात्मिक विचार करावा लागेल. आणि एवढंच नाही तर आपल्या देशामध्ये 115 ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट्स आहेत जे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागासलेले आहेत. त्यात मुंबईच्या जवळ असणारा ठाणे जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे तिथली परिस्थिती खराब आहे. आमच्याकडे गडचिरोली जिल्हा, अमरावती जिल्ह्यातला मेळघाट भाग, वाशिम जिल्हा किंवा अनेक अशी जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या जिल्ह्याचा विकास करण्याचा वेगळा विचार करावा लागणार आहे. ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्र या 3 क्षेत्रामध्ये विचाराचा वेगळा कार्यक्रम आखला पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये आपली स्ट्रेंथ काय आणि विकनेसेस काय या दोघांना मिळून ही नीती ठरवावी लागेल. मी विशेषतः ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगेन की आज महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी महाराष्ट्राची स्ट्रेंथ होती आणि चेंबरने यात पहिला पुढाकार घ्यावा की महाराष्ट्राचे आज खरं म्हणजे यावर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्यामुळे जरा आवाडे साहेबांच्या चेहऱ्यावर हसू येऊन झाला नाही तर आम्ही जर इथेनॉल नसता आणला तर हे अर्धे कारखाने महाराष्ट्राच्या NCLTत गेले असते, संपले असते. आणि म्हणून डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी आणि पॉवर सेक्टर असा मोठा निर्णय झाला. आणि आज आपल्याला देशात गरज आहे 450 कोटी लिटर इथेनॉल हे केवळ 10% पेट्रोलमध्ये टाकण्याकरता पाहिजे, तेही अजून उपलब्ध नाही. काल आम्ही परवा निर्णय केला की याच्यात महाराष्ट्रात आता 11% टाकायचं पेट्रोलमध्ये. जर देशात आपण पूर्ण 20% टाकलं तर आपल्याला 900 करोड लिटर इथेनॉल पाहिजे. आणि आता आम्ही फ्लेक्स इंजिन आणलेला आहे. फ्लेक्स इंजिनचा अर्थ असा आहे की पेट्रोलवर चालणारी मोटरसायकल, स्कूटर किंवा पेट्रोलवर चालणारी 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि 3 व्हीलर हे सगळे आता 100% बायो इथेनॉलवर चालू शकतात. पुण्यात 3 इथेनॉलचे पंप उघडलेले आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. आणि इथेनॉल जर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं इथेनॉल जर सगळं पेट्रोलच्या ऐवजी वापरलं गेलं तर सगळं ग्रामीण महाराष्ट्राची, पश्चिम महाराष्ट्राची शेतकऱ्याची इकॉनॉमी बदलणार आहे. आणि म्हणून भारत सरकारतर्फे आम्ही निर्णय केला की पहिल्यांदा मोलायसेस 4% सी मोलायसेस निघतं त्याच्यापासून इथेनॉलची परवानगी दिली. मग इथेनॉलमध्ये 3% साखर टाकून त्याच्यामध्ये 60% शुगर ज्याला बी हेवी मोलायसेस आहे त्याची परवानगी दिली. आता शुगर केन ज्यूसमध्ये सायरप स्टोअर करता येतं. जवळपास 7 महिने, 8 महिने, वर्षभर असंही संशोधन झालं तर त्याच्यातूनही इथेनॉल तयार करायची परवानगी आहे. त्याचे रेट वेगळे आहेत. आणि आता आपल्या देशामध्ये आपल्याजवळ एवढा तांदूळ आहे, तांदूळ सरप्लस, मका सरप्लस, गहू सरप्लस आणि साखर सरप्लस. आणि म्हणून डिमांड अँड सप्लायचं गणित चुकल्यामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता आम्ही मक्यापासून आणि तांदूळापासूनही इथेनॉल बनायची परवानगी दिलेली आहे. आणि मी जेव्हा हिशोब करतो तेव्हा 4,500 करोड लिटर इथेनॉल पाहिजे आहे देशाला. आणि आज आपलं इम्पोर्ट आहे 8 लाख कोटी रुपयाचं. आणि आपण असंच जर राहिलो तर 25 लाख कोटी रुपये 5 वर्षात आपल्या पेट्रोलियम आणि गॅसचं इम्पोर्ट होणार आहे. आपला 25% कोळसा इम्पोर्ट होतो आहे. म्हणजे आपल्या इकॉनॉमीची सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे ते म्हणजे आपली पॉवर, एनर्जी आपण इम्पोर्ट करतो. आणि म्हणून याही दृष्टीने जर आपण केवळ स्वयंपूर्ण झालो तर 50 लाख तरुण मुलांना रोजगार मिळणार आहे, इतकी ताकद आहे.
आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टीचा कसा फायदा घेता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून आज जसं मी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. डिस्ट्रिक्ट वाईज स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय. आम्ही मध्ये बांबूवर काम करतो. आता बांबू जो आहे, कोळसा 4000 कॅलरिक व्हॅल्यूचा कोळसा 6500-7000 रुपये टन आहे. आणि मी आता मध्ये लातूरला गेलो होतो, पाशा पटेल आणि त्याने आजही आले होते. खूप आम्ही बांबू लागवड केली. आणि हे जालनावाले आत्ता आले, त्यावेळी सगळे मला भेटले होते तिथे. आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही शेतकऱ्याचा बांबू 3000-3500 रुपये टनाने घ्या. आणि बांबूचा भाव 3500, उसाचा भाव 2500-2600. आणि 2 वर्षानंतर एका एकरात बांबूचं उत्पन्न 125 ते 200 टन. भीमा बांबू कर्नाटकचा आहे. तर बांबू वेस्टलँडमध्ये येतो. आणि आता NTPC आणि पॉवर महाराष्ट्र सरकारने सर्क्युलर काढलाय की बायोमासपासून जे पॅलेट तयार होतात ते, आणि बांबू हा आपण कोळशाच्या ऐवजी व्हाईट कोल म्हणून वापरला तर आपली ॲग्रिकल्चर इकॉनॉमी सर्वाईव्ह होऊन जाईल आणि आपल्याला कोळसा इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असे वेगवेगळे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून जर आपण ठरवलं तर खूप गोष्टी होईल. त्याला माझी आपल्याला सगळ्यात पहिली विनंती आहे की आपला सगळ्यात मोठा बिझनेसमधला, इंडस्ट्रीचा आणि ॲग्रिकल्चरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लॉजिस्टिक कॉस्ट. अमेरिकेमध्ये लॉजिस्टिक कॉस्ट 12% आहे, युरोपियन कंट्रीजमध्ये 12% आहे, चायनात लॉजिस्टिक कॉस्ट 8 ते 10% आहे आणि भारतात 14 ते 16% आहे. त्यामुळे एक्सपोर्ट करताना, इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाताना आपल्याला आपली लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्याकरता महाराष्ट्रात काय करता येईल. आता आम्ही ड्रायपोर्ट उघडलेत. आम्ही विदर्भात वर्धा जिल्ह्यात सिंधीला उघडलं, पूर्ण झालं काम. जालन्याला उघडलं. मी आता नाशिकचाही प्रयत्न आहे, सोलापूर, सांगलीचं आहे. त्या ड्रायपोर्टमध्ये मी सांगलीत त्याला जागा द्या ना तुम्ही. मी आता 2 लाख कोटी रुपये, आता तुम्ही सगळे माझ्या आकडेवारी चुकीचे सांगितले. हे ज्यांनी सांगितले त्याच्या पासपोर्ट आहे सगळं. आता काय ती दरवेळी ते जुने आकडे लिहिले आहेत त्याच्यात. तर आता आम्ही 2 लाख कोटी रुपयाचे लॉजिस्टिक पार्क बांधतोय. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मी सुभाष देसाईंना प्रपोजल दिला, त्यांनी ॲक्सेप्ट केलं. तुम्ही मागे लागा की तुम्ही सरकारची जागा मला द्या आणि 50% तुमची जागा, पैसा माझा, आपण लॉजिस्टिक पार्क बांधू. आणि या लॉजिस्टिक पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात प्री कूलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज, फूड ग्रेन गोडाऊन्स, बाकी सगळ्या प्रकारचे इतके पोटेन्शियल आहे. आणि ते ग्रामीण भागात आपण जर तयार केलं तर खूप होईल. मी सांगलीच्या एका जागेवर तर असं प्रोजेक्ट तयार केला आहे की तिथे लॉजिस्टिक पार्क आहे आणि मध्ये रोड केला आहे. आणि त्याच्यात कॉन्क्रीट रोडवर विमानही उतरता येईल मधून. म्हणजे लॉजिस्टिक पार्कही होईल, विमानतळही होईल. आम्ही आता देशात असे 20 रोड बांधलेले आहे की ते रोड कम एअरपोर्ट आहेत. आम्ही राजस्थानमध्ये ते मोठं विमान घेऊन, ज्याच्यात 3 ट्रक बसतील असं, ते घेऊन राजनाथ सिंग आणि आम्ही त्या रोडवर उतरलो. अशा सगळ्या ठिकाणी बांधले आहेत. त्यामुळे आपल्या याच्यामध्ये मल्टीमॉडल हब आहेत. आपल्या या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लॉजिस्टिक कॉस्टमध्ये आहे. आणि ती म्हणजे रोडनी गेलं तर आपली कॉस्ट आहे समजा 10 रुपये, रेल्वेने गेलं तर 6 रुपये आणि पाण्याने गेलं तर 1 रुपया. आणि हा एवढा मोठा समुद्र आहे. याचा ॲडव्हान्टेज घेऊन तुम्हाला आता एक मी चेंबरला जबाबदारी देतो. आता नव्या मुंबईचा एअरपोर्ट बनतो आहे. मी BPTचं डेव्हलपमेंट केले, बरेच अजून प्लॅन आहेत त्याच्या मागे लागून तुम्ही करून घ्या. माझ्याकडे विभाग नाही आहे. पण मी त्यावेळी ठरवलं की नवीन जो नव्या मुंबईचा एअरपोर्ट आहे त्याच्यामध्ये मुंबईकर जे आहेत ते 75% रोडनी नाही जाणार, नाही रेल्वेनी पण जाणार नाही, ते पाण्यावरून जातील. आणि जसं व्हेनिसला आहे की हॉटेलमधून नावेत बसून आपण एअरपोर्टला जातो, तशी योजना तयार करून ठेवली आहे BPTत. भाटिया होते, संजय भाटिया, त्यांनी तयार करून सर्वे करून ठेवला आहे. आणि इकॉनॉमिकली व्हायबल आहे की वॉटर टॅक्सी सुरू करायच्या. जशा मुंबईत या काळ्या पिवळ्या टॅक्सी आहेत तशा वॉटर टॅक्सी 8 लोकांच्या. आणि इथून दक्षिण मुंबईतून 13 मिनिटात आपल्याला एअरपोर्टला जाता येईल. 13 मिनिटात. आणि सगळ्या मुंबईच्या बाजूने जर आपण या वॉटर टॅक्सी सुरू करू गेल्या तर सगळे लोक जास्तीत जास्त 20 मिनिटाच्या आत कल्याण डोंबिवलीपर्यंतचे नवीन एअरपोर्टला पोहोचतील आणि ट्रॅफिक जाम होणार नाही.
त्यामुळे हा एक प्रोजेक्ट आहे, यात तुम्हाला लोकांना रोजगारही मिळेल, मुंबईचं पोल्युशनही कमी होईल आणि ऑलरेडी हे प्रोजेक्ट सगळं झालेलं आहे. कोणीतरी मागे लागून ओनरशिप घेऊन ते जर पूर्ण केलं तर होईल. आज जसं लॉजिस्टिक कॉस्ट आहे, डिझेल आणि पेट्रोल सगळ्यात हजार्डस आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी मागे लागलो की महाराष्ट्रात नाही तर देशातच आपण लॉजिस्टिक कॉस्ट कमी करायची. डिझेल म्हणजे आज आपल्या देशात एवढं पोल्युशन आहे की दिल्लीमध्ये तर माहिती आहे तुम्हाला काय होतं. आणि म्हणून आज आपण जे आपल्या इकॉनॉमीमध्ये आपल्या खऱ्या अर्थाने आता मी बायो LNG आणि बायो CNG तयार केला. आता बायो LNG आणि LNG जे आहे, LNG इज द फ्युएल फॉर द फ्युचर. परवा माझ्याकडे दाखवायला हाजराला आपला प्रशांत रुईयाचे भाऊ आहेत, त्यांनी 2 ट्रक मला नागपूरला दाखवायला आणले होते LNG वर चालणारे. तर तुम्हाला याच्यावर इकॉनॉमिक्स एवढं आहे की एक डिझेलचा ट्रक LNG मध्ये कन्व्हर्ट करायची किंमत ही 8 लाख रुपये आहे. आणि LNG आणि डिझेलच्या भावात एवढा फरक आहे की ते केवळ 290 दिवसात 8 लाख रुपये वसूल होतात. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी 100 रुपये भाडं देता त्या ठिकाणी 100 रुपयाचं डिझेल लागत असेल तिथे केवळ 40 रुपयाचं LNG लागतो आणि 60 रुपयाचं CNG लागतो. म्हणजे सगळे ट्रकचे भाडेच कमी होतील. मुंबई शहरामध्ये बेस्ट आहे. बेस्टची एक बस जी चालते त्याचा पर किलोमीटर किराया 115 रुपये पर किलोमीटर पडतो. आता इलेक्ट्रिक बसेस आल्या नवीन, याच्यात आता घेतल्यात आदित्य ठाकरेंनी. पण मी 3 वर्षाला मागे लागलो, देशात खूप इलेक्ट्रिक बसेस आल्या. आम्ही नागपूरला 200 आल्या, पुण्यात पण आल्या. आता इलेक्ट्रिक बस जी आहे तिची कॅपिटल कॉस्ट 2.25 करोड आहे आणि डिझेलची बसची 55 लाख आहे. पण इलेक्ट्रिक एवढं स्वस्त आहे की बेसची जी इलेक्ट्रिकवर बस चालते तिची कॉस्ट आहे 50 रुपये प्रति किलोमीटर आणि डिझेलची कॉस्ट आहे 115 रुपये प्रति किलोमीटर. आम्ही नागपुरात बायो इथेनॉलवर 100% स्कॅनियाची बस चालवतो, त्याची कॉस्ट आली 79 रुपीज पर किलोमीटर आणि आता ही 50 ची 40 रुपये होणार आहे. आणि आता विशाखापट्टणममध्ये एका कंपनीने एअर कंडिशन बसेस वॉल्वो सारख्या आणि याच्या तयार केलेल्या आहेत. त्या एअर कंडिशन बसमध्ये त्या स्पीडने जात आहेत. इलेक्ट्रिक हे किती पटीने चांगलं फ्युएल आहे आणि आपल्या देशात इलेक्ट्रिक आहे, सोलर आहे, सूर्य आहे. आणि म्हणून वीज अवेलेबल असताना आपली स्कूटर, आपली ऑटो रिक्षा, आपली कार, आपली बस आणि आपला ट्रकही आता याच्यावर गेला तर एकदम इकॉनॉमिक्स बदलेल. आपल्या तिकीट म्हणजे सगळे लोक एअर कंडिशन बसमध्ये फिरल्यानंतर तिकीट रेट 30% कमी होऊ शकतात आणि प्रदूषण होणार नाही. आता LNG मध्ये नागपूरला आम्ही पहिला LNG केला, तर 40 ट्रक कन्वर्ट केले. आता त्यांनी जो ट्रक आणला तो एका वेळी जर भरलं गॅस तर तो 1400 ते 1600 किलोमीटर चालणार आहे. तर त्यांनी मला सांगितलं देशात फक्त 10, 12, 15 जर LNG पंप झाले तर आपल्याला देशात काही गरज नाही. आणि LNG फ्युएल फॉर फ्युचर आहे. मी माझा स्वतःचा ओन ट्रक, मी सगळे प्रयोग स्वतः केले, त्याशिवाय बोलत नाही आहे. म्हणजे कोणीतरी करा आणि आव्हान करा असं सांगायला नाही, मी सांगणार नाही. मी प्रत्येक गोष्ट केली. माझा स्वतःचा ट्रॅक्टर देशातला पहिला मी बायो CNG वर कन्वर्ट केलं. CNG वर कन्वर्ट, बायो CNG अजून आमच्याकडे तयार व्हायचा आहे, तो CNG वर कन्वर्ट केला. नागपुरात एक CNG पंप आहे, मीच त्याचा टेक्नॉलॉजी ॲडवायझर आहे. आणि आता नागपुरात 200 बसेस कन्वर्ट केल्या महापालिकेच्या, गाड्या कन्वर्ट केल्या, ऑटो रिक्षा कन्वर्ट केल्या, पिकअप व्हॅन कन्वर्ट केल्या. ते ऑटो रिक्षावाले खुश झाले, त्यांची 200 ते 250 रुपये कमाई पर डे वाढली. त्यामुळे आपल्या ऑटो रिक्षा, आपल्या स्कूटर, मी इलेक्ट्रिक कार वापरतो. माझ्याकडे नागपूरला मी इलेक्ट्रिक कार वापरतो. ते कार मी बुलेट प्रूफ गाडी होती माझ्याजवळ. आता ते इलेक्ट्रिक कार वापरतो, आवाजही येत नाही, धूर येत नाही, वर्ष झालं कधी बंद पडली नाही, स्पीड एकदम टकाटक, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं. आता दिल्ली मुंबई हायवे तयार होतो, 1 वर्षात तयार होईल. आता दिल्लीवरून मुंबईला यायला 12 तास गाडीला आणि 18 तास ट्रकला फक्त लागतील. आता सध्या 48 तास लागतात. तर एक ट्रक जर दिल्लीहून मुंबईला आला तर 48 तास, म्हणजे तो कधी पुष्कळ अजून जास्त वेळ लागतो, कारण गावातून जातो, बायपास नाही. तुम्ही जे बंगलोरचं म्हणाले ते मी सांगणार आहे तुम्हाला, कोल्हापूरला नका न्यायची गरज नाही त्याला. तर आता ती जी ट्रक आहे तो जर 18 तासात आला तर तो ट्रक एका महिन्यात जर आता 4 ट्रिप मारत होता तो आता 8 ते 10 ट्रिप मारेल.
10 ट्रिप मारल्याबरोबर त्याचं तुम्ही बिझनेसमॅन आहात सगळे, त्याची कॉस्ट कमी होईल आणि तो LNG वर असेल तर आज जो भाडं आहे दिल्ली मुंबईचं ते तर एकदम तुमचं 40% 50%वर येईल. आणि 50% आलं की तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोर कॉम्पिटंट व्हाल, ताबडतोब तुम्हाला जाता येईल. म्हणजे आपला मार्केटमध्ये 4 ते 6% तुम्ही कमी केल्याबरोबर आपल्याला प्रॉफिट म्हणून आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्सपोर्ट करता येईल. त्यामुळे आज अशा अनेक गोष्टी, मी आता हायवे बंगलोरचं सांगितलं, मी महाराष्ट्रात दुसरा हायवे बांधतो आहे. एक आहे सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर आणि सोलापूरवरून तुम्हाला माहिती आहे की आपल्या म्हणजे उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, गुजरात इथला सगळा ट्रॅफिक जो दक्षिणेत जातो, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, बेंगलोर सगळीकडे, हा सगळा ट्रॅफिक जातो कोल्हापूर आणि सोलापूरवरून. त्यामुळे आम्ही आता त्याच्यात नवीन रोड केला आहे की सुरतवरून इकडे यायचंच नाही. आणि दिल्ली मुंबई हायवे येणार आहे JNPTत, त्याचंही काम सुरू झालं. आता पनवेलला किंवा तिथेच मी आता आज मला वेळ नाही मिळाला, पण आजच तिथे आम्ही 650 कोटी रुपयाचं जंक्शन बांधतोय. मी त्याला सांगितलं की मला एकावर एक असे 4 मजली पूल बांध, कारण ते एवढं पोल्युटेड आहे. मी आता आम्ही पुण्यामध्ये शिरूर ते वाघोली पहिले खाली 8 लेन रोड, वरती 6 लेन पूल, त्याच्यावरती 6 लेन पूल आणि त्याच्यावरती मग मेट्रो असं डिझाईन केलं आहे. असाच एक चाकणपासूनही रोड बांधणार आहे तिकडे शिरूरपर्यंत पुण्याला. मी चेन्नईलाही बांधतोय, नागपूरला आम्ही पहिल्यांदा बांधलं की खाली रोड, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती मेट्रो. आता मुंबईमधल्या मेट्रोमध्ये देवेंद्रजी मला म्हणाले की त्यावेळी हे जर मुंबईत केलं असतं तर मुंबईचे रोड डबल झाले असते, पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेसवे, ईस्टर्न एक्सप्रेसवे, कारण 2-2 मजली बनवायची गरज आहे, कारण ट्रॅफिक खूप जास्त आहे. आता जसं मी म्हटलं की शिरूर ते वाघोली हा ट्रॅफिक 1.5 लाख पिसयूज आहे. म्हणजे कसे लोक जात असतील मला माहित नाही पुणे अहमदनगर रस्त्यावर. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्यामध्ये पहिली गोष्ट तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या. माझा जो ट्रॅक्टर मी CNG वर कन्वर्ट केला आवाडेजी, माझं 1 लाख रुपये वर्षाची बचत आहे. तुम्ही ट्रॅक्टर बघायला या, त्याची किट अप्रूव्ह केली मी. आणि आता हा जो LNG CNG हा पेट्रोलियम आहे. पण आता आम्ही एक प्रोजेक्ट मी पण टाकला आहे, तो आता आमचं काम सुरू झालं आहे, 6 महिन्यात तयार होईल, की राईस स्ट्रॉ, कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ आणि बगास याचं जर पॅलेट बनवता येतील आणि जे व्हाईट कोल म्हणून विकता येईल, बांबू विकता येईल, तसा आता तुम्ही तुमचं जेवढं ॲग्रो वेस्ट आहे, जे 5 टन ऑफ राईस स्ट्रॉ म्हणजे परळी, याच्यापासून 1 टन बायो CNG, बायो LNG तयार होईल. आता बायो CNG ट्रान्सपोर्टला कठीण आहे, कारण तो त्या याच्यात सिलेंडरमध्ये न्यावा लागतो, आणि LNG लिक्विफाय, तर याच्यामधून तो ट्रान्सपोर्ट करण्याकरता आपण बायो LNG काही सोपं आहे. आणि आता ग्रीन हायड्रोजन आला आहे. मी स्वतः माझ्याकडे आता कार आली आहे दिल्लीत ग्रीन हायड्रोजनवर चालणारी, टोयॅटोची. ती गाडी येऊन पडली आहे, पण ग्रीन हायड्रोजन नाही आहे. आणि मी पुढच्या 15 दिवसात पार्लमेंटमध्ये यांना फिरवणार त्याच्यात. ती ग्रीन हायड्रोजनवर मी ते या कारमध्ये 400 किलोमीटर चालते, आणि पाण्यापासून ऑक्सिजन हायड्रोजन वेगळा केला, त्यातून ग्रीन हायड्रोजन तयार होतो. आणि आता मी आमच्या UD डिपार्टमेंट बरोबर बसलो होतो काल, पेट्रोलियम सेक्रेटरी, आमचं बोलणं झालं की या देशात ग्रीन हायड्रोजन जो तयार आहे, कारण ग्रीन हायड्रोजन आहे, ब्लॅक हायड्रोजन आहे, ब्राऊन हायड्रोजन आहे, कोळशापासूनही हायड्रोजन, पण आपल्याला फक्त ग्रीन हायड्रोजनच तयार करायचं आहे, कारण पोल्युशन मोठं कन्सर्न आहे. तर मी त्यांना सांगितलं की आपल्या शहरामध्ये सिवेज वॉटर आहे, आणि मी 7 वर्षापूर्वी आमच्या नागपूर शहराचं टॉयलेटचं पाणी विकतो आम्ही, मीच तो प्रोजेक्ट तयार केला होता. महाराष्ट्र सरकार MSEB विकत घेते आणि आम्हाला टॉयलेट पाणी विकून 325 कोटी रुपये वर्षाचे मिळतात. मी आता त्याला सांगितलं की याच्यात काय करायचं, 2 करायचं, की ग्रीन हायड्रोजनमध्ये जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये पाणी फुकट, कारण हे टॉयलेटचं पाणी वापरायचं. इलेक्ट्रोलायझर 1.25 कोटी 1.5 कोटीचा आहे. पुण्यात आपले भारतीय इंजिनियर अमेरिकेतले त्यांनी आपल्या बंगलोरला सुरू केला, एक्सपोर्ट करतात 90% इलेक्ट्रोलायझर, आणि त्याला 70% वीज हे लागते. तर मी म्हटलं रूफटॉप सोलर, आणि या गुजरातमध्ये 2-3 कंपन्यांनी असे 2-2, 3-3 मीटरच्या विंडमिल तयार केल्या आहेत, आणि त्या व्हेलोसिटी कमी आहे त्याची,
त्याची पॉवर वापरून पाण्याचं पृथक्करण ऑक्सिजन हायड्रोजन वेगळा करून ग्रीन हायड्रोजन तयार करायचा. आता ते इलेक्ट्रोलायझरने तयार झाल्यावर तो म्हणाला जनरेटर सेट लावू डिझेलचा. म्हटलं नाही, इथेनॉलचा जनरेटर लावू. त्या डिझेलचा भाव 100 रुपये, इथेनॉलचा भाव 62 रुपये. आणि आता कालच माझ्याकडे आहे तिथे नागपूरला, त्यांना परवा पेट्रोलियममध्ये मी पाठवलं, रशियातून 3 सायंटिस्ट बोलवले. त्यांनी काय केलं की 1 लिटर पेट्रोल बरोबर 1200 ml इथेनॉल आहे, कारण इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू पेट्रोलच्या तुलनेत कमी आहे. तर त्या रशियामध्ये त्यांनी प्रयोग केला की त्या इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू त्यांनी पेट्रोलच्या बरोबरीने केली. तर इंडियन ऑइलचे चेअरमन वैद्य साहेब आहेत, त्यांना मी सांगितलं, पेट्रोलियम सेक्रेटरी पंकज जैनला यांना सांगितलं, ते रशियातून सायंटिस्ट बोलवले. 2 दिवस ते फरीदाबादला होते, आज ते आमच्याकडे आहे. आणि त्यांनी मशीन तयार केला. तर तुम्ही जे इथेनॉल विकता तर ते पेट्रोलमध्ये टाकल्यावर ॲव्हरेज कमी होतं, कारण त्याची कॅलरिक व्हॅल्यू कमी आहे. तर ते एक मशीन लावलं की ते इथेनॉल कॅलरिक व्हॅल्यू इक्वल टू पेट्रोल, म्हणजे काही नुकसान. हे प्रूव्ह झालं. ते आता भारत सरकारने करावं, हे केल्याबरोबर 15 ते 20 हजार कोटी भारत सरकारचा फायदा होईल. मी म्हणलं हे तुम्ही आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि ग्रीन हायड्रोजनमध्ये आपलं शेतकऱ्यांचं फ्युएल आहे. मला याचं खूप वाईट वाटतं, तुम्ही काय याचं फॉलोअप करत नाही. तुम्ही एवढं पुण्यामध्ये विद्वत्तेचं शहर आहे, 3 इथेनॉल पंप सुरू आहे. मी राजीव बजाजला सांगितलं की तू जर आता ऑटो रिक्षा सुरू नाही केली तर माझ्याकडे कुठल्याही कामं करता यायचं, मी कामच नाही करणार. त्यांनी इथेनॉलची बाईक तयार केली, इथेनॉलची स्कूटर तयार केली, TVSची तयार केली, दोन्ही मी लॉन्च केल्या. इलेक्ट्रिक स्कूटरही त्यांच्या मी लॉन्च केल्या. ऑटो रिक्षा त्यांनी तयार केली आहे. आणि आता पुण्याला 3 पंपही आहे. तर कमी ऑटो रिक्षा पुण्यात किती पोल्युशन, पुणे सुंदर होता, सगळे पुण्याच्या ऑटो रिक्षा स्कूटर इथेनॉलवर कन्वर्ट झाल्या तर 100, 110, 115 रुपये लिटरच्या पेट्रोलच्या ऐवजी 62 रुपयाचं इथेनॉल. आणि इथेनॉल इज 10 टाइम्स बेटर फ्युएल दॅन पेट्रोल अँड डिझेल. आणि शेतकऱ्याला सगळा फायदा मिळणार. हे कोल्हापूर साखर पर हायएस्ट इन्कम कशामुळे आहे? साखर कारखान्यामुळे. साखर कारखाने दिवाळीपिढ्या स्थितीत का आले? कारण साखर सरप्लस आहे. आपल्या देशात साखरेची गरज 240 लाख टन आहे. आणि आपल्या देशामध्ये टोटल साखरेचं उत्पादन मागच्या वर्षी 310 लाख टन होतं आणि यावर्षी 330च्या वरती जाईल. बहुतेक ऊस घेणं पश्चिम महाराष्ट्रात जाळावं लागेल अशी स्थिती येऊ शकते आतापासून. नाही, ऊसला आता ते कोणी बंद करायला, ऊसातच पैसे आहे. जे काही तुम्हाला कोल्हापूरची इकॉनॉमी चांगली ऊसामुळे स्वाभाविक आहे ते. त्यामुळे आता साखर सरप्लस करायच्या वेळी साखरचं डायव्हर्शन इथेनॉलमध्ये करणं. आणि फ्लेक्स इंजिन आता टोयोटा, सुझुकी आणि हुंडाई तिन्ही कंपनीने मला सांगितलं की आम्ही फ्लेक्स इंजिन आम्ही आता आणतो. म्हणजे 65 ते 70% पेट्रोल इंजिन येणार. मी IT मिनिस्टर आहे, त्यांना सांगितलं की तुमचे एवढे मोठे जनरेटर सेट आहेत, टॉवर्स आहेत, हे सगळे डिझेलच्या ऐवजी येतात. किर्लोस्करनी त्याची किट तयार केली आहे, ती जरी लावली तर आपलं सगळं इथेनॉलला मार्केट मिळेल आणि त्याच्यात पोल्युशन कमी होईल, कारण ते ग्रीन फ्युएल आहे. आणि याला महाराष्ट्रात आमच्याकडे भंडारा, चंद्रपूर, गडजो तांदूळ आहे, तांदूळ सरप्लस आहे. आमच्याकडे राईस पासून इथेनॉल बनेल. जिथे कॉर्न आहे, आपण MSP पेक्षा कमी चाललो आहे कॉर्नची किंमत, कारण सरप्लस प्रोडक्शन आहे. कॉर्नचं कन्व्हर्शन इथेनॉलमध्ये होईल. आज आपली इथेनॉलची 2 लाख करोडची इकॉनॉमी बनेल. आज आपल्याकडे 8 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आहे आणि 5 वर्षात आपलं 25 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट पेट्रोल, डिझेल, गॅसचं होणार. सेमी कंडक्टर आणि कॉम्प्युटर हार्डवेअरचं 25 लाख होणार कोटी. मग याच्यामधले अल्टरनेटिव्ह महाराष्ट्रात ठरवण्याकरता आपल्याला विजन दिली पाहिजे. आणि हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आणि एक्सपोर्ट वाढवणं ही सगळ्यात मोठी देशभक्ती आहे. आणि एक्सपोर्ट वाढवल्यामुळे आता जसं आपलं ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, मी याचा मंत्री आहे, आपला टर्नओव्हर आहे 7.5 लाख कोटी आणि जगातले सगळे मर्सिडीज, BMW, टोयोटा सगळे ब्रँड आपल्या देशात उपस्थित आहेत. आणि आज आपल्या देशात पहिले फक्त अँबॅसेडर आणि फियाट होत्या. त्यावेळी आमच्या पार्टीने ते मारुती सुझुकीचं हे झालं तेव्हा विरोध केला होता, कारण तेव्हा आपल्याला एक पुष्कळ गोष्टी माहिती नव्हत्या. आज त्या सुझुकीचं तुम्ही या इथे आत्ता इथून 10 मिनिटात पोर्टवर जा, तुम्हाला अशा गाड्या उभ्या असतात, टाटाच्या, महिंद्राच्या बसेस, गाड्या. आपण सगळ्या साऊथ आफ्रिकेतून एक्सपोर्ट करतो. नाशिकच्या गाड्या महिंद्राच्या इथे येतात. आणि म्हणून आपल्याला ही 7.5 लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री जी आहे, 7.5 लाख कोटी, ही
5 वर्षात मी ठरवलंय 15 लाख कोटी करायची. आणि ही इंडस्ट्री जी आहे ही देशात सगळ्यात जास्त सरकारला रेव्हेन्यू देणारी इंडस्ट्री आहे, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला. जीएसटी ही इंडस्ट्री सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट देणारी आहे. आणि आता संभाजीनगरला ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. तुम्ही आज पुण्यात आहे आणि ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हबचं तुमच्यासारख्या लोकांनी जर विजन दिली तर त्याच्यात नक्कीच आपण महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं पोटेन्शियल आहे. आज मर्सिडीज आपल्याकडे तयार होते, त्याचे सगळे अँसिलरी इंडस्ट्री डेव्हलप होतील. आणि हे जर 15 लाख कोटी जर जगात सगळीकडे आपल्याकडनंच जाणार आहे. आणि म्हणून असे तुम्ही क्लासिफाय करा की कुठे काय करता येईल. मी आता एक सहज विदर्भात, आता मी नागपूरला असतो, मी मुंबईत खूप 4-5 महिन्याने आलो, पण आता जिथे मी आहे तिथे तर मी काम केलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही आल्यावर तुम्हाला थोडं नाही म्हणतो ते. आता मी नेहमी म्हटलं विदर्भात किंवा तुम्ही आमचा विकास नाही झाला, आमच्यावर अन्याय झाला. म्हटलं असं तुम्ही का म्हणता? लग्न तुमचं झालं आणि पोरं तुम्हाला नाही झाली तर दुसऱ्या नावाने कशाला बोलता? तुम्ही तुमचा सगळ्यांनी आपला विकास आपला केला पाहिजे. ज्याच्यात दम असेल तो करेल, नाही तर आहे डीएड बीएड कॉलेज, बाकी काही नाही. आणि प्राथमिक शाळा शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि आमची रोजगार हमी. याच्याशिवाय दुसरा धंदाच नाही. तुम्ही त्यांना सांगा हे नाही हे करा. आणि म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता मी सांगतो की बांगलादेशमध्ये आपलं बांगलादेश हे रेडीमेड गार्मेंटचं जगातलं नंबर 1 मार्केट आहे. हे टेक्सटाईलवाले आहे. आता यांचा माल JNPT देतो आणि JNPTतून तो जातो कोलंबोला, आणि कोलंबोला वळसा घालून तो जातो ढाक्याला. मी जेव्हा मंत्री होतो शिपिंगचा तेव्हा बांगलादेशच्या प्रधानमंत्री आल्या होत्या. त्या सुषमाजींना म्हणाले की मला नितीन गडकरींना भेटायचं आहे. तर सुषमाजीने काय काम है? नहीं बोले उनको एक बताओ, बहुत काम कर रहे, वो ब्रह्मपुत्रा में ड्रेजिंग कर रहे हैं, तो बांग्लादेश में आकर भी वो ड्रेजिंग कर दे मेरे मुगली पोर्ट का, वो हमारा इकॉनॉमी बदल जाएगी. तर सुषमाजीने मला बोलावलं. तर मला म्हणाले की यांचं म्हणणं असं आहे की ते मुंगली पोर्ट 250 किलोमीटर ड्रेजिंग, तू ब्रह्मपुत्रेचं मी करतो, गंगेचे केलं, जलमार्ग झाला, तर तू हे करशील का? म्हटलं तुम्ही म्हणाल मला पत्र द्याल तर मी करून देतो. तर म्हटलं पैसे, म्हटलं पैशाचा प्रॉब्लेम नाही. मी दरवर्षी 5 लाख कोटी रुपयाची कामं करतो, मला पैशाची काही कमी नाही. आता 2 बँका आहे, नाव नाही सांगत, हे फायनान्स मिनिस्टर, दोघांमध्ये वाद याच्याकरता चिन्ह झाला की तो म्हणे माझे 25,000 कोटी घे, हा म्हणे माझे 25,000 कोटी. आणि माझा व्याजाचा दर आता 6% कमी झाला. मी 5.7585 ने मला पैसे मिळून झाले. आणि आता मी ठरवलं आहे की आता फॉरेनचे इन्व्हेस्टर वगैरे सगळे ठीक आहे. आता मी 1 लाखाच्या वरती, ज्याला आमच्या जे मॉडेल्स आहे, हायब्रिड एन्युटी आहे, BOT आहे, PPP आहे, तसं आमचं एक मॉडेल जे आहे ते त्या मॉडेलमध्ये एकच प्रोजेक्टचं आम्ही त्याच्यात 1 लाखाच्या वरती तुम्हाला इन्व्हेस्ट करता येईल. आणि मी आता सांगितलं अधिकाऱ्यांना की मला आता श्रीमंताला श्रीमंत नाही करायचा. शेतकरी, शेतमजूर, कॉन्स्टेबल, चपराशी, सरकारी कर्मचारी, त्याला बँकेत 4.5-5% याचा इंटरेस्ट मिळत नाही. तुमच्या क्रेडिट सोसायटीत कितीचा मला माहिती नाही. आपण आता सगळं मार्केट हे सगळं उतरलंय खाली. तुम्ही हे असं 8% द्याल तर तुमचं लंबोईल दुकान. तर मी आता ठरवलं आहे की मी मिनिमम रिटर्न, आता सेबीची परवानगी मागण्याकरता अडकला, त्यांनी दिली, 8% रिटर्न देईल, 8%. आणि या देशातल्या गरीब माणसाच्या पैशाने हायवे बांधायचे. आता पहिल्या हातामध्ये 30-40 हजार कोटी मॅक्वेरी, कॅनेडियन पेन्शन फंड सगळे ते आले, पुष्कळ आले. मला भेटतात, मी चहा पाणी करतो, म्हणतो नमस्कार. जगातले एका मोठे फंडवाले आले होते, ते म्हणे मला की वी आर रेडी टू इन्व्हेस्ट इन NHI. मी जेव्हा त्यांच्या देशात गेलो होतो तेव्हा तिथले अँबॅसेडर, मी त्यांना त्यावेळी आमच्या मसाला बॉन्डमध्ये पैसे घ्या म्हणून मागे लागलो, तर त्यांनी काही घेतले नाही. 1500-1600 कोटीचा बॉन्ड होता, ते मी मार्केटिंग करायला गेलो होतो. परवा आले म्हणाले वी आर रेडी टू इन्वेस्ट 5,000 करोड़ इन NHI. बहुत बहुत आभारी हूँ सर. म्हटलं आपका चाय पीजिए. चहा झाल्यावर म्हटलं आप तैयार आहे पर मैं तैयार नाही हूँ.
आई डोंट वांट योर इन्वेस्टमेंट। बोले क्या हुआ? मैंने बोला एक फ्रेंच नॉवेलिस्ट की कहानी बताता हूँ आपको। उसने एक किताब लिखी थी, उसको कोई प्रकाशक नहीं मिला, तो उसने घरदार बेच दिया, और जब बुक हिट हो गया तो खूब पब्लिशर लाइन में आके खड़े हुए उसको बोल रहे थे कि तुमको कुछ मदद चाहिए क्या? तो उसने कहा अभी मुझे कुछ नहीं चाहिए। तो उसने एक बात बताई कि समुद्र में तैरते तैरते मैं बीच में जाकर समुद्र में डूब रहा था, तो तुम्हारे हाथ में रस्सी थी और मैं जोर से चिल्ला रहा था कि मुझे बचाओ, तो तुम केवल देखते थे। अब मैं मेरे प्रयासों से बचकर यहाँ आया हूँ, रेत पर धूप ले रहा हूँ, अब मुझे पूछते हो मदद चाहिए क्या? आई एम सॉरी, आई डोंट वांट योर हेल्प। मुझे आपका पैसा नाही द्यायचा। आणि आता मी ठरवलं की छोट्या माणसाचा पैसा क्रेडिट सोसायटीचं डिपॉझिट जातं, त्याला 100% सिक्युअर्ड आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात इन्व्हेस्टमेंटची कमी नाही आहे। हे मुंबईचंच उदाहरण मला आठवतं। मी या दक्षिण मुंबईत फिरायचो, मी आणि आर सी सिन्हा, आणि त्यावेळी आम्हाला आर आर पाटील आणि जयंतराव पाटील म्हणायचे की सरकार देखील बीओटीवर का नाही देत किरायाने? अरे सरकारजवळ पैसेच नाही। मुंबईचे 55 उड्डाणपूल बांधायला 30 वर्ष लागले असते तर मुंबईची हालत काय झाली असते? मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 8 तास 9 तास लागायचे, पैसेच नव्हते। आम्ही नसते आणले उभे बाहेरून, तर हे बांधलं कसं असतं? वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट, हे पैसे नसते आले तर सरकारजवळ पैसेच नव्हते। त्यामुळे हे पैसे वापस झाले सगळे, ते प्रोजेक्ट पण झाले। लोकांचे 9 तास लागायचे। जयंतराव टिळक, तुम्हाला आठवतं, हे मंत्री होते त्या काळात। एकदा जयंतराव टिळक सकाळी निघाले, रात्री 11 वाजता पोहोचले। ते म्हणाले काय वाईट स्थिती आहे म्हणे, कंटाळले होते सगळे, कारण दरवेळेला ते हायवेत टँकर आडवे व्हायचे। आज 2 तासात येतात, 2.5 तासात येतात, वेळ वाचतो, पेट्रोल डिझेल वाचतं। मी आता हायवे बांधले, दिल्ली ते मुंबई 12 तास, बेंगलोर ते चेन्नई 2.25 तास। आता तुम्ही जो आमच्या इथे दिल्ली टू डेहराडून 9 तास लागायचे, आता 2.5 तास लागतात, आणि नवीन हायवे बांधतोय 2 तास। दिल्ली ते हरिद्वार 2 तास, दिल्ली ते चंदीगड 2.5 तास, दिल्ली ते जयपूर 4 तास लागतात, 4.5 तास, आता 2 तास। 1 वर्षात सगळे रोड। दिल्ली ते अमृतसर 4 तास, आणि दिल्ली ते वैष्णवदेवी 14 तास लागायचे, आता 6 तास, आणि दिल्ली ते श्रीनगर 28 तास लागायचे, बस 8 तास। आणि श्रीनगर टू लद्दाख ले आम्ही टनेल बांधतोय, कारगिलच्या खाली जोजिला आणि झेडमोर। आणि तुम्ही आता यानंतर गुलमर्गला नका जाऊ, तुम्ही कारगिलला जा, लद्दाख ले मधून जा किंवा श्रीनगरमधून जा, अक्षरशः स्वर्ग आहे। स्वित्झर्लंड पेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे। आणि तिथे मला आता रेस्टॉरंट, रिसॉर्ट्स वगैरे करून, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करून मी तिथून जवळून पाहिलं, कारगिलहून वरती तर बाबा अमरनाथचं गुफा दिसते वरतून। आता मी गेलो आता यावेळी, मला तिथे माझ्या डोक्यातून मी ठरवलं एक रोपवे बांधायचा विचार। आता रोपवे, केबल कार, फॅनाक्युलर रेल्वे हेही माझ्याकडे आले। आता मी 16 हिमाचलमध्ये बांधतोय। आता महाराष्ट्रात मी प्रपोजल मागितले। आता महाराष्ट्रात आरोबी आहेत। तुम्ही आता हे बजेट संपल्यावर घोषणा करणार, यांनी आम्हाला पैसे दिले आरोबी करता, 8,000 कोटी रुपयाचे देशातले जेवढे छोट्या गावातले, जिल्ह्यातले, राज्य सरकारचे जेवढे रेल्वेचे फाटक आहे तिकडे वरती करून आरोबी बांधायचे आहेत। आणि मग हे शक्य आहे सहज। आज तुम्ही आमच्याकडे आम्ही एक मेट्रो बांधतो, तुम्ही याच्यावर खरंच एकदा कार्यक्रम ठेवा। कराड साहेब, तुम्ही आणि कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे, अहमदनगर, तर आमची मेट्रो जी बांधताय मुंबईत तुम्ही, ती 350 कोटी पर किलोमीटर आहे। पुण्याची मेट्रो जी आहे ती 300-325 करोड आहे, नागपूरची 300 कोटी पर किलोमीटर, आणि माझी मेट्रो आहे 2 कोटी रुपये पर किलोमीटर। हो, झाली तयारी। आणि ती अशी आहे की नागपूर ते अमरावती, नागपूर ते छिंदवाडा, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते बैतूल म्हणजे काटोल नरखेडच्या पुढे, नागपूर ते वडसा म्हणजे गडचिरोली, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती, नागपूर ते यवतमाळ, असे 950 किलोमीटर आहे। तर मी काय केलं की दिल्ली, मद्रास आणि मुंबई, कलकत्ता आणि जो रेल्वेचा ब्रॉडगेज आहे तो बेस धरला, आणि नागपूर मेट्रोला काम दिलं। आणि ही जी मेट्रो आहे हिची स्पीड आहे 140 किलोमीटर प्रति घंटा, म्हणजे नागपूर ते अमरावती आता 3 तास लागतात, आणि फास्ट गाडी असेल मर्सिडीज मिळतो 2.25 तास, 2.5 तास। आमची मेट्रो 1 तास 20 मिनिटात। वर्धे ते नागपूर 1.25 तास लागतो, तर 35 मिनिटात, आणि सगळ्या स्टेशनवर थांबेल। आणि ती 8 डब्याची मेट्रो आहे।
त्याला 4 डब्बे इकॉनॉमी क्लासचे आहेत, 2 डब्बे बिझनेस क्लासचे आहेत आणि 2 डब्बे जे आहेत ते फूल फळं दूध याच्याकरता ठेवले आहेत आणि 8 डब्याची मेट्रो आहे. नागपूर मेट्रो ड्रायव्हर रेल्वेचा आणि मेट्रो प्रायव्हेट. ती 40 कोटीचं टेंडर आलं होतं. मी ते निगोशिएट करून ती 30 कोटीत आणली. त्याला बिझनेस क्लास, आतमध्ये वायफाय, टीव्ही, एअर होस्टेस, फूड नाश्ता सगळं मिळेल आणि त्याचं इकॉनॉमिक क्लास एअर कंडिशन तिकीट रेट महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्टपेक्षा बरोबरीचं राहील. आणि हे जसं आज प्रसन्न ट्रॅव्हल म्हणजे मी घेतो म्हणजे तुला नाही देत. मी विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मुलांना तयार केलं MSMEतून आणि त्यांना आईला 30 कोटीचं लोन तुम्हाला देतो, सबसिडी देतो. सुभाष देसाईने तुम्ही आला याच्यात इन्सेंटिव्ह द्या आणि 30 कोटीची मेट्रो कोणी प्रसन्न, कोणी प्रकाश, कोणी विजय, कोणी रमेश त्यांचे ट्रॅव्हल त्यांना राहील. ते आपली मेट्रो चालवतील. 5 लाख रुपये पर डे कमीत कमी इन्कम आहे. आणि हा ट्रान्सपोर्ट प्रायव्हेटली झाला. सगळ्या 100 मेट्रो विकत घ्यायचा आता मी करार करतोय आणि रेल्वेने परवानगी जवळपास दिली. फायनल मिटिंग पुढच्या आठवड्यात रेल्वे मंत्र्यावर माझी आहे की ते जसं ते आम्ही टोल घेतो तसं रेल्वेवर चालवायचा रेट किती घ्यायचा किलोमीटर पावर त्याचं ते ठरायचं आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि झोपून जाता येईल. बिझनेस क्लास म्हणजे विमानातला बिझनेस क्लास केला त्याच्यात आणि इकॉनॉमिक क्लास म्हणजे आपल्या बसमध्ये ही वॉल्वो बसमध्ये असलेल्या लक्झरी बसपेक्षाही चांगला आहे. आणि हे करता टेक्नॉलॉजी खूप बदललेली आहे आणि या तुम्ही याच्यात जेवढं कॅपिटल कॉस्ट आपल्या जिल्ह्यात आणाल तेवढं एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढेल, तेवढी गरिबी दूर होईल, तेवढी रोजगाराची निर्मिती होईल. आणि मग आज कुठे काय करायचं तर प्लॅन करा. नाशिक फ्रूट व्हेजिटेबल आपले द्राक्ष कांदे एक्सपोर्ट करणारं मोठं सेंटर बनू शकतं. त्यांची जर लॉजिस्टिक कॉस्ट कमी केली तर जगात नाशिक जातं. आजही सगळीकडे कांदा जातो. आज तुमच्याकडे सांगलीमध्ये पण तिकडे आहेत ग्रेप्स आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये आता मला एक लक्षात नाही. मी मुंबईत कुठल्याही लग्नात जातो, भारतीय फळं नाही आहे, सगळी बाहेरची फळं येतात. मग त्या क्वालिटीची फळं आपण तयार करून मी ॲग्रिकल्चर मंत्र्यांना यांना परवानग्या द्या तुम्ही. आपण ते असा प्रॉब्लेम आहे की जगात जे चांगली फळं आहेत ते इथे यायला घाबरतात कारण एक जण कलम आणतो आणि बाकीचे कॉपी करतात, त्याला रॉयल्टी देत नाही. मी एकदा रशियामध्ये आपला इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चर एक्झिबिशनला गेलो होतो. माझ्याबरोबर शेतकऱ्याचा शिष्टमंडळ घेऊन ते एकानी हुशार त्याचं भारतीय लोकांच्या बुद्धिमत्तेला दाद दिली पाहिजे. तर ते 2 गोष्टी मी पाहिल्या की भारतीय माणूस कसा हुशार आहे. तर पॅरिसमध्ये आम्ही एका टॉयलेटला गेलो होतो तर ते प्रत्येकाला पैसे टाकायला लागायचे. ते एक जणाला थांबा म्हणे, मी सांगतो माझा ऐका. म्हटलं काय? त्यांनी पाय ठेवला, एक दरवाजा उघडला, एक जण एकदा काय तो आला, दुसरा गेला, एका कॉइन मध्ये 10 जण जाऊन आले. मी म्हटलं याला दाद दिली पाहिजे. त्यांनी काय केलं की इस्रायलमध्ये एवढं सीताफळ होतं ते खाल्लं. त्याच्या बिया ज्या होत्या त्या आणतात नाही कायद्याप्रमाणे, आपल्या मोज्यामध्ये जोड्याच्या खाली ते बिया टाकल्या आणि तो घेऊन आला येत पार आणि हिंगणघाटला रोपं तयार केली. तर आज आपल्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला क्वालिटी पाहिजे. गुड क्वालिटी, गुड पॅकेजिंग, डिलिव्हरी ऑन टाइम अँड पंक्च्युअलिटी. एक्सपोर्टची खूप मर्यादा. आता ज्याचा तुम्ही आता अभ्यास करा. मी जे सांगायला विसरलो मग असे की नागपूरला आम्ही ड्रायपोर्ट केलं म्हणजे समुद्र नागपुरात नेला वर्धेत. आता जालन्याचे पण आम्ही टेक ओव्हर केलं NHI मध्ये. आता याच्यातून तो तिथे औरंगाबाद म्हणून डायरेक्ट जगात कुठेही जाता येईल. पण आता त्याचं माझं एक आपले NKP साळवे साहेब जे मंत्री त्यांचा एक भाचे आहेत सत्यनाथन म्हणून, ते कॉन्कर्ड कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते, माझे मित्र होते. ते आम्ही शिपिंगमध्ये यायचे नेहमी. तर मी त्यांना बोलता बोलता असं म्हटलं की मी हल्दिया पोर्ट डेव्हलप केला आहे, हा ब्रह्मपुत्रा डेव्हलप केली, तिकडे बराक डेव्हलप केली, बांधले, वा पूर्ण गंगाचा जलमार्ग झाला. आपल्याला नागपूरवरून काही याच्यात माल विदर्भातला कापूस आणि सूत आणि कपडा आणि हे एवढं एक्सपोर्ट आहे, सगळं मुंबईत जातं. JNPTतून फिरून जातं. म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट 4.5 लाख रुपये पर कंटेनर पडते. याला काय करता येईल तर म्हणजे काय म्हणलं माझ्या डोक्यात असं आहे की आपण इथून हल्दियाला न्यायचं आणि हल्दियावरून तुम्ही कलकत्ता आपला बांगलादेशमधलं रिव्हर पोर्ट शोधा. शोधता शोधता बांगलादेशचा गृहमंत्री मला भेटला, माझ्या ओळखीचा झाला, त्याला तयार केलं मी. आणि आता आम्ही आमच्या सगळ्या परवानग्या मिळाल्या आहेत. आता नागपूरहून संत्रा
कापूस, सूत आणि कपडा हा डायरेक्ट हल्दियाला रेल्वेने जाईल आणि रेल्वेने गेल्यावर हल्दियावरून तो बार्जमधून 250-260 कंटेनर तो पाणगाव पोर्टला, रिव्हर पोर्टला बांगलादेश. ते तुम्ही मुंबई काहीच नाही, बांगलादेश म्हणजे याच्याहून ट्रॅफिक जाम आहे. ढाका तुम्ही जर जाल तर मुश्किलच आहे. तिथे 2-2 महिने मालच नाही उतरत, सगळे जीप अडकून पडले आहेत. आता मी हा नवीन उघडल्यामुळे आता काय होईल की सगळा जो ट्रॅफिक आहे, इव्हन जेएनपीटीचे रिकामे टँक आहे कंटेनर आणि सगळे इथून डायरेक्ट त्याने आता 10 गाड्या बुक केल्यात आणि आम्ही आता तिकडनं नागपूरहून विदर्भातून डायरेक्ट बांगलादेश इकडे येतो. आमची लॉजिस्टिक कॉस्ट जी 4.5 लाख आहे ती 2 लाखावर येते. 2.5 लाख रुपये कंटेनर वाचले की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह होता. त्यामुळे सगळा तुमचा जो कापडा आहे, आता तुम्ही हा जर जेएनपीटीच्या ऐवजी तुम्ही तुमच्या तिथून रेल्वेने डायरेक्ट हल्दियाला नेला आणि हल्दियावरून तिथं बांगलादेशमध्ये ह्यूज मार्केट आहे. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्याच्या नवीन नवीन ज्या आपल्या कल्पना आहेत त्याच्या आधारावर उद्योग, व्यापार आणि ॲग्रिकल्चर 3 क्षेत्रातली महाराष्ट्राची विजन. पॉवर सरप्लस आहे, पाणी सरप्लस आहे आणि आता रस्त्याची काही काळजी करू नका. तुम्ही म्हणाले बंगलोर का केला, कारण तुमचा आता पुणे सातारा, कालच मी खंबाटकी घाटाचं टनेल थ्रू केली, कार्यक्रम झाला त्याकाळी मी महाराष्ट्रात त्यावेळी तो पहिला घाट बांधला. एकदा मी त्या महाबळेश्वरला जाताना मनोहर जोशी साहेबांनी आमची मीटिंग ठेवली होती कॅबिनेटची, तर टँकर उलटा झाला आणि मी त्या सातारच्या घाटात अडकलो. अडकल्यावर त्यावेळी देशपांडे चीफ इंजिनियर होते पुण्याचे PWDचे आणि एक किर्लोस्कर कन्सल्टंटला काम होतं, त्याचे ते सिनियर अधिकारी होते. मी 3-4 तास तसाच रस्त्यात अडकलो. मी त्यांना म्हणलं टनेल का नाही बांधत, नाही इकॉनॉमिकली व्हायबल नाही म्हणून. मग मी म्हणलं एक काम करा, उद्या सकाळी ते किर्लोस्कर कन्सल्टंट तुम्ही अधिकारी सगळे एकत्र या सकाळी 8 वाजता, पण बरोबर नाश्ता करून मला दाखवा. झालं सगळं. ते मला म्हणाले हे व्हायबल नाही आहे. अहो म्हणलं एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही हा जो चढणारा रस्ता हा येण्याकरता ठेवा आणि छोटी टनेल बांधून जाण्याकरता करा, मग व्हायबल होईल का? होईल म्हणे. म्हटलं ते तर करा, बाकी पुढे पाहू म्हटलं आपण. तेव्हा पहिली टनेल बनली, एक जाण्याकरता आणि एक येण्याकरता रस्ता, आणि एकदम पुष्कळ लोकांना आराम पडला, तिथून एकदम कमी झाला. आता मी त्याच्या NHAचा मंत्री झालो. आता मी पुढलीकडे डबल 6 लेनच्या 2 टनेल बांधल्या. आता पुढच्या 4-5 महिन्यात त्याचं उद्घाटन होईल. आता पुणे सातारा याच्यावर मध्ये बरेच प्रॉब्लेम, पण तो मार्चपर्यंत आता पूर्ण होणार. त्याचा अडकला होता रिलायन्सचा प्रोजेक्ट, तो सगळा मार्चपर्यंत व्यवस्थित होऊन जाईल. आणि आता साताराला पुन्हा या 2 टनेल झाल्यावर सातारा टू कोल्हापूर हे 6 लेनचं काम टेंडर निघालं आहे. 1-2 महिन्यात त्याचे अवॉर्ड होईल, त्यामुळे तो 6 लेन रोड होईल. त्यामुळे कोल्हापूरला जाणं एकदम सोपी आहे. पण आता हा जो पुणे बंगलोर रस्ता आहे हा मला नक्की माहिती नाही, पण फलटण वगैरे त्या मागच्या भागाने याचं पुणे ते बंगलोर डिस्टन्स 175 किलोमीटर कमी होईल. आणि या रस्त्याला कोल्हापूर जोडलं आहे, सगळे जोडणार आहेत. आणि जो डायरेक्ट ट्रॅफिक आहे तिकडला तो तिकडे जाईल. त्यामुळे तुमच्या रोडवर इतका ट्रॅफिक आहे पुणे सातारा कोल्हापूर की तो ट्रॅफिकमुळे अडचणी आणि पुढे तो वाढत जातो आहे. त्यामुळे या नवीन हायवेमुळे डायरेक्ट ट्रॅफिक जर तिकडे गेला तर अजून ॲक्सिडेंट्स कमी होतील, ते सोयीचं होईल. आणि अशा प्रकारे ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे असे 22 ग्रीन हायवे आणि जवळपास 26 इकॉनॉमिक कॉरिडॉर आपल्या देशात बांधतो आहे. त्याच्यामुळे आपली लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल, कारण अंतरही कमी झालं आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात पाण्याची कमी नाही, विजेची कमी नाही, रस्त्याची कमी नाही, जलमार्ग आपल्याकडे समुद्र आहे. आणि येणाऱ्या काळात जर ही तुम्ही सगळ्या ठिकाणी योग्य विजन केली तर एक टार्गेट ठरवा, लॉजिस्टिक कॉस्ट कमी करा. त्याच्याकरता काय करायचं? लॉजिस्टिक व्यवस्था करायला काय करता येतं? गोडाऊन्स बांधता येईल, प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज कसे करता येतील, वाढवता येईल. ॲग्रिकल्चर, ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज करता. दुसरं महत्त्वाचं जे आहे की महाराष्ट्रामधून एक्सपोर्ट कसं वाढेल आणि महाराष्ट्रातला आज इम्पोर्ट काय होत आहे, ही डाटा तुम्हाला आमच्या डॉक्टर साहेब मदत करतील की आपल्या इथे इम्पोर्ट काय होत आहे आणि एक्सपोर्ट काय होत आहे. एक्सपोर्ट वाढवलं आणि इम्पोर्ट कमी केलं, ते जर आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूट तयार केलं आपोआप इकॉनॉमी वाढेल. आणि त्यामुळे आपल्याकडे ज्याची स्ट्रेंथ आहे, कापूस आहे, साखर आहे. आज बांगलादेशला पूर्ण साखर पाहिजे, 3 लाख टन साखर पाहिजे. तिथला भावसाहेब 70 रुपये किलो आहे टक्क्यामध्ये. हां, म्हणजे 70 रुपये किलो आणि हे विकतात 32 रुपये. आमचे 3 साखर कारखाने आहे विदर्भात, त्याच्यामुळे 22 कारखाने दिवाळ पिटलं.
मी थकलो, आता यावर्षी प्रॉफिटमध्ये आलो पहिल्यांदा. मी गमतीने म्हणायचो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना टाकतो आणि नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो. ते दोघंही कठीणच काम आहे. नाही, ते उद्योग टाकण्यात नाही, बाकीचे लोक कमवतात. साखर कारखान्याची स्थिती फार वाईट आहे. जर आम्ही इथेनॉल नसतं आणलं तर हे सगळे एनसीएलटीत गेले होते, पूर्ण संपलं असतं. आणि म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये परिस्थितीनुरूप टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याकरता 2 थेअरीच्या आधारावरही कार्यक्रम करा. एक इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ. याच्यात महाराष्ट्र पुढे आहे. आणि दुसरा कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ. जसं मी ग्रीन हायड्रोजन म्हटलं की स्टील इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री, जिथे तुम्ही कोळसा वापरता, जिथे ऑइल वापरता जाता, त्या सगळ्या ठिकाणी ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातलं फ्युएल आहे. युरोपमध्ये रेल्वे ग्रीन हायड्रोजनवर चालू आहे, विमानं चालणार आहेत. आता काल माझ्याकडे स्पाइस जेटचे मालकाला मी त्यांना म्हटलं की इथेनॉल टाका विमानात. ते म्हणे प्रूव्हन झालं. मी मागे लागलो आता की विमानात इथेनॉल, माझ्याकडे एक थंडी आहे दिल्लीत, एक भट्टी आहे, त्याच्यातून CO2 निघत, इथेनॉलवर आहे. इतकी सुंदर आहे की परवा शशी थरूर बघाल तेवढे येतो धुवा नाही आता स्मेल, म्हणले हे इथेनॉल पर आहे, ग्रीन फ्युएल. त्यामुळे येणाऱ्या काळात ॲग्रिकल्चरमधून आपली प्रोडक्ट एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करणं, प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज उभ्या करणं, प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक पार्क बनवणं, रेल्वे आणि पाण्याच्या आधारावर आपल्या ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था उभ्या करणं, एक्सपोर्टमध्ये आणि इम्पोर्टमध्येही पण आपली लॉजिस्टिक कॉस्ट जी आहे ती अडचणीची आहे, ती कमी करणं. आणि त्याच्या आधारावर महाराष्ट्राचं तुम्ही विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र पेक्षा डिस्ट्रिक्ट वाईज महाराष्ट्राने इंडस्ट्री, कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर तिघांचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करा. आणि मग त्यात राज्य सरकार काय करेल, महाराष्ट्र सरकार काय करेल, कोणते प्रश्न आहेत, त्याच्या अनुषंगाने तुम्ही जर विचार केला तर आपण खूप प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने खूप मोठं पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आता जगामध्ये सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत. आणि जगातली देश हे आता चीनच्या तुलनेत भारताला प्रिफर करतात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं एक्सपोर्ट वाढवण्याची जी संधी मिळाली आहे ती कॅपिटल कॉस्ट, आपलं इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येईल, रोजगाराची निर्मिती होईल, पर कॅपिटा इन्कम वाढेल. आणि त्यात मग एकेका सेक्शन करता त्या प्रकारचा प्लॅन जर आपण केला तर नक्कीच महाराष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न राज्य होऊ शकेल. आणि मला असं वाटतं की इंडस्ट्री, कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर हे तिन्ही आपल्या विकासाचे कणे आहेत. आणि या बाबतीमध्ये अभ्यास करून या बाबतीत ॲप्रोप्रिएट विजन सरकारला, महाराष्ट्राला आणि उद्योजकांना देण्याची जबाबदारी ही चेंबरची आहे. आणि ललित गांधींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण मिळून ती नक्कीच पूर्ण कराल असा विश्वास व्यक्त करतो. नवीन पदाधिकाऱ्यांना, ललितजींना आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर शिस्त धन्यवाद. पाळायची आहे. कोणी 2 मिनिटं उमेशजी. आता या माणसाला काय म्हणायचं नेमकं आपण? परिवहन मंत्री म्हणायचं, अर्थतज्ञ म्हणायचं, पर्यावरण तज्ज्ञ म्हणायचं, शास्त्रज्ञ म्हणायचं, भूगोल तज्ज्ञ म्हणायचं, कुठला विषय यांना माहीत नाही. तर ह्यांचा आकडे आणि एकही कागद नाही आहे समोर त्यांच्याकडे. कुठलाही आकडा त्यांच्या समोर नसताना सगळे आकडेवारी आणि कुठला आमच्या इकॉनॉमीवर किती इम्पॅक्ट होणार आहे हे इतका अभ्यास. आर्टिफिशियल इंटेलिजन्स साहेब एक नवीन संकल्पना आली. हे तुमचं इंटेलिजन्स त्याचे पुढचं आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही तुम्हाला पुरं पडू शकणार नाही. इतका प्रचंड या अर्थशास्त्राचा आणि प्रत्येक घटकाचा अभ्यास आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण केलं. याला आमच्याकडे शब्दच नाही. आपण ज्या काही सूचना आणि अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केल्या त्या आम्ही नक्की पूर्ण करू. महाराष्ट्र चेंबर एक्सपोर्टसाठी नेहमी काम करतं आणि 21 देशांचे आमचे MOU आहेत. आपण जे 6 फ्लोअरचे रस्ते बांधतायत, मी 93 साली जपानमध्ये बघितले होते. म्हटले भारतात कधी शक्य होणार नाही, ते तुम्ही करून दाखवलं नागपूरमध्ये. 2 लाईन हायवे, 2 टप्पे आणि मग त्यावर मेट्रो. आम्हाला जे स्वप्नही बघायचं धाडस होत होतं ते तुम्ही प्रत्यक्षात करून दाखवले. आता 6 मजली करतायत. नागपूरमध्ये स्कॅनियाच्यावर मी प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना
ग्रीसला गेलो होतो. त्या स्कॅनियाचे ओल्वोचे चेअरमन आमच्याबरोबर त्या बोटीत होते राष्ट्रपती. त्यांनी आपला उल्लेख केला. आम्ही स्कॅनियाने नागपूरमध्ये आपण जे प्रयोग केला तो बसचा, जगभर यांची ख्याती या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी आहे. आणि अशी व्यक्ती आपल्याबरोबर आहे याच्यापेक्षा मोठी गोष्टच नाही आपल्यासाठी आनंदाची. आपण जे ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या सगळ्या आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू.